अच्छा, म्हणून नंदू थांबली होती का वटपौर्णिमेसाठी? हो. मानलं बाबा. आपल्या मनातलं प्रेम नवऱ्याकडे व्यक्त करायचं असेल तर वटपौर्णिमेपेक्षा जास्त चांगला मुहूर्तच नाहीये ना. एक्झॅक्टली. पण खरं सांगू का, सो आनंदीला पहिल्यांदा बघितलं ना तेव्हाच मला आशेचा किरण दिसला. खरंय आजी. ते दोघं ना पहिल्यापासूनच मेड फॉर इच अदर होते आजी. पण आजी, आतापर्यंतचा प्रवास किती विचित्र होता ना. शब्दाला भांडायचे दोघं. तरी नशीब रोहन आणि अधिराच्या हट्टामुळे या दोघांचं लग्न तरी झालं. हो ग बाई. म्हणजे स्वानंदीबद्दल मला कधीच शंका नव्हती ग, पण काळजी त्या आमच्या पिंट्याची वाटायची ना. म्हणजे तिच्यातला चांगुलपणा ओळखून पिंट्या तिला प्रेम देऊ शकेल की नाही. पण बघ ना, शेवटी नंदूनीच त्याचं मन जिंकलं. उशिरा का होईना पण गाडी एकदाची डोळ्यावर आली. आजी, माझ्या मनात ना एक आयडिया आली आहे. सांग ना. तुला आठवतंय त्यांची फर्स्ट नाईट केली होती? अगं कशी विसरेन, दोघांना खोलीमध्ये कोंडावं लागलं होतं ना. मीच कोणलं होतं की. पण आजी, फर्स्ट नाईट जशी व्हायला हवी तशी झाली नव्हती ती. मग तुला असं वाटत नाही का की आता परत नव्याने फर्स्ट नाईट सेलिब्रेट व्हायला पाहिजे? कसं माझ्या मनातलं बोललीस अगदी. येस. काय प्लॅन करू शकतो आपण त्यांच्यासाठी? थांब थांब थांब, मला ना जरा नीट विचार करू दे. मी तुला कॉल करू का? मी तुला कॉल करते विचार करून. चालेल, पण कळव नक्की हा. हो हो हो, कळवते. चल ठेवू. चांगली आयडिया आली आहे. देवा, काय आई, खूप खुश दिसते आज. अगं मग खुश होणारच ना. पिंट्या आणि नंदू ना एकमेकांच्या प्रेमात पडलेत. आता त्यांचा संसार सुरू होतोय. आता सगळं ठीक होईल बघ. म्हणजे एकदा पतवंडाचं तोंड बघितलं ना की मग झालं. आलेच. अरे वाट बघ म्हातारे, या घरात तुझी पतवंड नाही, माझी नातवंड खेळणार. हे सगळं साम्राज्य अंशू आणि त्याच्या मुलाचं असेल. थांबा 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 रे. कोणाची दृष्ट नको लागायला ना नवीन जोडप्याला. थांबा. नवीन जोडपं काय आजी? अरे नवेच आहात तुम्ही दोघं. बघा बघा, प्रेमामध्ये दोघांचा चेहरा कसा खुललाय एकदम. देवा, माझ्या पोरांना न कोणाची दृष्ट नको रे लागू देऊस तू. इथून पुढे ना तुम्हा दोघांमधलं प्रेम अगदी वाढत राहू बस. थँक्यू आजी. नेहमी आनंदात राहा. जगातली सगळी सुख मिळू देत तुम्हाला. मला सांग आजी, आमचं म्हणजे आमचं जमलंय हे तुला कसं काय कळलं? आजीला हलक्यात नको घेऊस. माझी खबरी ना सगळीकडे असतात. काय सोनाली मॅडम? ओ नाही नाही नाही, तुम्ही माझ्या गुप्तहेर म्हणून काम करत होता आजपर्यंत. तुम्ही आता टीम बदललीत? अहो मी नाही इथे ना, आजींना निकिताताईने सांगितलंय. मी खरंच काय नाही बोलले. निकिता डार्लिंग, धन्य आहेस तू. लोणचं दे ग जरा. बाबा, हे घ्या. आई, आई, काय चाललंय तुझं? नेहमी तू आम्हाला सांगत असतेस ना फोन वापरू नका जेवताना, आणि आता तूच फोन वापरतेस. तू फोन ठेव आणि बाबांना बघ काय पाहिजे ते. गप रे बाळा, सुष्मिताचा मेसेज येणार आहे, ती फोटो पाठवणार आहे ना. आज वटपौर्णिमा होती ना, काय लक्षात आहे ना? मुलीची पहिली वटपौर्णिमा आहे. मुलीची नाही, मुलींची. नंदूची सुद्धा पहिलीच वटपौर्णिमा आहे. वाटलंच मला. कसं लक्षात राहतं नाही तुमच्या? आनंदीची पण पहिलीच वटपौर्णिमा आहे, पण सुष्मिताची पहिली वटपौर्णिमा आहे हे नाही लक्षात राहिलं तुमच्या. कौतुक करायला पाहिजे ना आपण मुलींचं. हा, असं कौतुक नाही. ऐक मिनिट, आले 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 आले. काय सुंदर आलेत फोटो, मस्त आलेत फोटो.
बघा ना हो बघा ना कसा अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा शोभून दिसतोय बघा 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 बघ 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 आहे ना मस्त वाटतं अगदी बघ ना त्यांनी कसं दुर्लक्ष करू नका तुम्ही तुम्हाला आपला बस त्याच्याबद्दल काही वाटत असतं काही बोलत असता जावे आहेत ना ते आपले बघा कसं उचलून घेतलंय त्यांनी 7 फेऱ्या पूर्ण केल्या त्यांनी कुठला नवरा करतो आपल्या बायकोसाठी हं? का तिला चालता येत नव्हतं का उचलायची काय गरज होती पायाला लागले रे तिच्या कसं काय बाथरूम मध्ये पडली हो पाय घसरून नक्की बाथरूम मध्येच पडली आहे ना की अजून काय अजून काही म्हणजे अंशुमन माणूस कसा आहे ते जरा आठव आणि तूच विचार कर काय असू शकेल ते हा झालं यांचं सुरू तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये वाईटच कसं दिसतो काय म्हणायचं तुम्हाला म्हणजे त्यांनी आपल्या सुष्मिताला पाडलं हा अहो किती काळजी घेतोय तो आपल्या बायकोची पुरावा आहे ना हा दिसतोय ना तुम्हाला इतका चांगला जावई मिळाला आपल्याला इतका चांगला नवरा मिळालाय सुष्मिताला आणि तुम्ही असे का वागता माझ्या बरोबर जसं काही मी माझ्या मुलीचं नुकसान केलंय तिला खड्ड्यात टाकलीये मी असं करीन का आहे ना मला काळजी स्वतःच्या मुलीची आहे ना तुला काळजी मग विचार फोन करून विचार तिला की नक्की काय झालंय कसं लागलंय आणि काढून घे काय झालंय ते मी काय विचारणार नाही हा? तिने सांगितलंय ना आपल्याला स्वतःहून ती पडली बाथरूम मध्ये म्हणून आणि असं काही विचारायचं नाही आधीच ती त्रासली असं आनंदीमुळे त्यात आपण असं काही विचारल्यानंतर असं अविश्वास दाखवल्यासारखं होईल की नाही जेव्हा तुम्ही उगीच काळजी करत बसू नका भलते सलते विचार करू नका जेव्हा मी पण जेवते हे बघ रे जेवतीये अंश बघा ना इथे किती स्वेलिंग झाली आहे मला हा स्प्रे द्या ना प्लीज येऊन बघा ना किती स्वेलिंग आहे खूप दुखतंय मला होईल ठीक. अगं काय करतीयस तू काय मला सांग ना मी दिलं असतं ना तुला कुठे इथे ना बरं वाटतंय तुला अजून बरं वाटावं ना म्हणून मी उशी ठेवतो पायाखाली एकच मिनिट म्हणजे तुला बरं वाटेल आणि तुला अजून काय हवं असेल तर सांग मला सांग पण बेड वरून उतरायचं नाही ताई वहिनी ये बघितलंस ना किती केअर करतात माझी तू का आली आहेस तुझ्यासाठी मऊ खिचडी आणली आहे मला खिचडी नको आहे सुशका खाऊन घे ना थोडं बरं वाटेल वहिनी त्या या सुश प्लीज खा ना हे बघ औषध घ्यायचे की नाही नंतर माझ्यासाठी प्लीज ओके खाते गुड गर्ल मी आलोच दुखतंय राजा मी भरवू तुला ताई मी का लहान आहे का मला येते ना खाता